सॉरी सर, आम्ही असे अचानक आलो. अरे सॉरी काय, तुम्ही आलात ते बरं झालं. मी काहीतरी मागवतो कॅन्टीन मधनं. पोहे आमच्याकडे फार छान मिळतात. हा नाही नाही जावाई बापू, आम्हाला खरंच काही नकोय. खरं तर आजपर्यंत मी हे बऱ्याच वेळा तुमच्याशी बोललोय, पण आज पुन्हा तेच बोलताना माझी मलाच लाज वाटायला लागली. पण तरी सुद्धा माझ्या बायकोच्या वागण्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. नाही बाबा, तुम्ही सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. तुम्ही काहीच केलं नाहीये. सर, अधीरा कशी आहे? डिस्टर्ब आहे, हर्ट झाले खूप. पण हे तू मला विचारण्यापेक्षा तू स्वतः फोन करून तिच्याशी का नाही बोलत आहेस? जावई बापू, यालाही अपराधासारखं वाटतंय हो. पण गिल्ट महत्वाचा आहे का प्रेम महत्वाचं आहे हे तू ठरवायचंस. आणि स्वतःच्या बायकोला टाळू नकोस. कारण तुम्ही जर एकमेकांशी कम्युनिकेट केलं नाहीत ना, तर कोणी काही करू शकणार नाही. जावई बापू, मला तुमचं म्हणणं 100% पटतंय. रोहन, अरे आता भांडण पुरे झालं. हे बघ, मतभेद असतात रे, असतात, पण त्याही पेक्षा नातं महत्वाचं असतं. रोहन, गेल्या काही काळात जे काही घडले ते काही फार बरोबर घडलं नाहीये. अधीरा घरी निघून आली आणि त्याच्यानंतरही जे काही घडलं त्यांनी मलाही खूप राग आला. अपसेट झालो मी सुद्धा. आजीला सुद्धा खूप वाईट वाटलं. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मागे टाकून, या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून पुन्हा मी या नात्याकडे बघायला तयार होतो. त्याचं कारण या सगळ्याच्या मुळाशी तुमच्या दोघांचं नातं आहे. तुमचं प्रेम, तुमचं लग्न, तुमचा संसार टिकणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि ते जर होणार असेल ना, तर या बाकी कुठल्याच गोष्टीला काही महत्व नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी एकमेकांशी कम्युनिकेट करणं जास्त गरजेचं आहे. हे बघ, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोतच, पण तुमच्या नात्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. रोहन, लग्न करताना जसा एक ठाम असा स्टँड घेतलात ना तुम्ही, तसा स्टँड घेण्याची आता वेळ आली. तो घेतला पाहिजे.